हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आम्ही जिथं राहतो ना, अपार्टमेंटच्या समोरासमोर असं चिखल आहे, पाणी वगैरे आहेत भरपूर आहे. कारण की रोड नाही झाला तिकडे आणि तिथं अचानकच ना मासे आलेत. मी पहिल्यांदा असं बघितलंय, की अपार्टमेंटच्या समोर असं थोडंसं पाणी झालं, की तिथं डायरेक्ट मासे आलेत. मी पहिल्यांदा असं बघितलं आणि एक सोडून 3-3, 4-4 आहेत आणि 2 मोठे आहेत आणि एक छोटं आहे. बघा इकडे अचानकच आले. तुम्हाला दाखवते कुठून आलेत हे बघा. समोर सगळं असं पाणीच पाणी आहे इकडे. आमच्या अपार्टमेंटच्या समोर चिखल लय झालंय. कसं पण करून असं गाड्या वगैरे काढतात. मगर चिखल प्रचंड चिखल आहे तर आमच्या एरियात. तर मी तर मासे कुठं बघितलं, तलावामध्ये, नदीमध्ये आणि खाडीत वगैरे असे बघितलं. पहिल्यांदा मी असं एक बघितलं, आमच्या अपार्टमेंटच्या समोर पाणी साचलंय आणि तिथं अचानकच मासे आलेत. भारी वाटतं आणि पोरांनी तर खूप मजा केली. तुम्हाला मीच दाखवते. पोरांनी तर खूप मजा केली. आता वाजले संध्याकाळची 5. तर आम्ही तयार होऊन चाललोय. माझ्या मैत्रिणीच्या पोराचा वाढदिवस आहे, तर तिथं चाललोय. आणि हा ड्रेस आहे ना, मी फिटिंग करून ठेवला आणि पहिल्यांदा घातलाय. कधीच नव्हतं घातलेलं, पहिल्यांदाच घातलं. चला आता कोणता ड्रेस घालू विचार केला. म्हणजे हा कधीच घातला नाही, चला घालूया म्हटले. आणि हा ना जास्त गुलाबी पण नाही, जास्त लाल पण नाही, मीडियममध्ये आहे. तर कसा दिसतो हा ड्रेस मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथं बघा आमच्या एरियामध्ये किती चिखल आहे. प्रचंड असं चिखल आहे. ह्या एरियामध्ये दरवर्षी होतं. आता तर पाऊस थोडंसंच पडलाय आणि कंटिन्यू पाऊस पडला तर काय किती चिखल होणार माहीत नाही. तर कार्तिकच्या पप्पांनी थोडंसं पुढे जाऊन गाडी लावली आणि एरियामध्ये बघा पाणी पण साचतंय आणि चिखल पण आहे. घरात येत नाही, फक्त तिकडेच आहेत. आणि फायनली आम्ही थोडंसं पुढे आल्यानंतर गाडीवर बसलो आणि मी तिथं कारण की चिखलातून दोघं तिघांना घेऊन येता येत नाही म्हणून चिखल आहेत. म्हणून मी थोडंसं पुढे आल्यानंतर गाडीवर बसली. तर आम्ही आणि आता इथून आता जाणार आहे. तर हा मेन रोड आहे. त्याच्यानंतर राजवीर, ज्या पोराचं वाढदिवस आहे त्या पोराचं नाव आहे राजवीर. तर त्याच्यासाठी गिफ्ट घेणार आहे. तर अजून लहान आहे तर काय घ्यायचं म्हटलं तर चला टॉय घ्यायचा म्हणून आज तर टॉय घ्यायला आलोय. छानपैकी पॅकिंग वगैरे करायला लावलंय आणि टॉय आहे ना चेक वगैरे करून घेतला. आणि तुम्ही पण काय पण घेताना पहिले चेक करायचं मगच घ्यायचं. कारण की कसं असतं, खेळणी असून दे काही पण असून दे, सगळं व्यवस्थित चेक करायचं. घेताना दुकानातच चेक करायचं. दुकानदार स्वतः, मला तर अनुभव आहे की स्वतः चेक करून देतं. कोणची पण वस्तू ना चेक केल्याशिवाय देत नाही. तर मी जेवढं पण काही पण घेतलं ना तर दुकानदार स्वतः चेक करून देतो. मी कपडे पण घेतले, काही पण घेतलं की कारण की कसं असतं माहिती आहे का, घरी गेल्यानंतर चेक फाटलं, तुटलं, हे केलं तर परत दुकानदार बदलून देत नाही. म्हणून काय करायचं, कोणची पण वस्तू असून दे तर चेक करूनच घ्यायचं. छोटीची छोटी वस्तू असून दे किंवा मोठीच्या मोठी वस्तू असून दे, काही पण असून दे, सगळं व्यवस्थित चेक करूनच आपल्या घरी घेऊन यायचं. तर मी तसंच करते. मी 2-3 वेळा मस्तपैकी छानपैकी बघते, चेक करते, मगच घेऊन येते. आणि तो दुकानदार पण खूप छान होता, की तो स्वतःहून चेक करून घेतलं, सगळं फायनल करून व्यवस्थित समजून सांगितलं. तर आता आम्ही गिफ्ट घेतलं आणि फायनली आलो. आणि आम्ही आतमध्ये आलो ना, त्याचं थोडंसं पुढे गेलं ना, तर नवीन मुलचंदचं ना दुकान शॉप उघडलंय. पुन्हा पुण्यात ते हडपसरमध्ये मुलचंदचं मोठं साडी शॉप. तसंच आपल्या एरियामध्ये पण झालंय वाडाफाट्याचं. आता मी टर्न मारली ना, तर त्याचं थोडंसं पुढे गेलं की मुलचंदचंच दुकान आहे. पुण्यात मुलचंदचं दुकान फेमस आहे. हडपसरला, पुण्यात. आता फायनली आपल्या साताऱ्यात पण मुलचंदचं दुकान आलंय. तर भारी वाटते. आता चला कधी जायचं होईल तेव्हा बघू आता मुलचंदच्या दुकानात. तर फायनली आम्ही आता आलो माझ्या मैत्रिणीच्या घरी. तर वरती टेरेसवर आहे तिथं आणि माझ्या पहिले स्वातीताई येऊन बसल्यात. आणि इथं बघा डेकोरेशन वगैरे केले, छान वाटते. आणि आता बड्डे सेलिब्रेशन करणार आहे. तर इथं बघा आता राजवीरचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे.
बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट. आता घरी आम्ही जाणार.